श्री गुरुदेव दत्त. आता आपण बघणार आहोत पूर्ण नक्षत्र स्वामी म्हणजे काय भाव देतात, नक्षत्र स्वामी कसे असतात, ते आपल्या जीवनामध्ये सकारात्मकरित्या कसे वापरणं आवश्यक आहे. तर आजचा पहिला नक्षत्र स्वामी किंवा ग्रह आहे तो म्हणजे मंगळ. मंगळाला बऱ्यापैकी निगेटिव्ह रित्या वापरला गेलेला आहे. मंगळ दोष आहे, मंगळ आहे लग्नामध्ये, लग्न होत नाही, मंगळ ऍक्टिव्ह झालाय म्हणजे तुम्हाला खूप राग येणार, ह्या अशा गोष्टींनी मंगळाला खूप दूषित केलेलं आहे. पण मंगळ हा चांगला आहे, सेनापती आहे. मग त्याचा कशा प्रकारे तुम्ही वापर करणार बघूयात पुढे. मंगळाने जलतत्व व अग्नितत्व दोन्ही कंट्रोल केलेलं आहे, बॅलेन्स केलेला आहे. मंगळ म्हणजे झगडण्याची वृत्ती आहे, कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची वृत्ती आहे, सेनापती आहे, तो प्रोटेक्शन करत असतो, तो काही आपल्याला त्रास देत नसतो. मंगळ ह्या नावातच मंगळ आहे, मग तो अमंगळ कसा होणार आहे बघूयात पुढे. पारंपरिकरित्या जर बघितलं तर मंगळाला काही शुभ स्थानांमध्ये जर तो असेल तर त्याला पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह आहे म्हणतात किंवा चांगले फळं देतात असं सांगितलं जातात. मग 7 घरांमध्ये तो निगेटिव्ह असतो का? म्हणजे याचा अर्थ 55% लोकांमध्ये मंगळ हा अमंगळच आहे का? तर अशातला प्रकार नाही येतो. केपी नुसार जर तुम्ही मंगळाला मंगळाच्या कारकत्वानुसार जर धारण केलं, त्याचा उपयोग जर रोजच्या जीवनात केलं तर तो कधीही अमंगळ होऊ शकत नाही. तो पॉझिटिव्ह रित्या धारण करणंच आवश्यक आहे. तर प्रत्येकाने मंगळ हे पॉझिटिव्ह रित्या धारण करणं आवश्यक आहे. धारण करणं म्हणजे काय, पॉझिटिव्ह काय, तर कारकत्व म्हणजे मंगळ जे सांगतो त्यानुसार तुम्ही थोडंसं वागायला किंवा त्याच्या रेमेडीज करायला सुरुवात करणं म्हणजे पॉझिटिव्ह रित्या धारण करणं आहे. तर कशा प्रकारे धारण करणार आहे, तर उदाहरणार्थ मंगळ आहे ना, एखाद्याच्या आयुष्यात तुम्ही अजिबात नुकसान करू नका, त्याला त्रास देऊ नका. कोणाला विनाकारण म्हणजे अपंग व्यक्ती असू द्या, अशांना तुम्ही त्रास देऊ नका, म्हणजे तुम्ही मंगळाचं कारकत्व धारण केलेलं आहे. मंगळ हा रोग प्रतिकार शक्ती वाढवतो, प्रोटेक्शन देतो. तुमच्या शरीरातला मणिपूर चक्र म्हणजेच मंगळ हा ग्रह आहे. रक्त बनवण्याची जी शरीरातली सिस्टीम आहे ती सुद्धा मंगळाच्या अंमलाखाली येते. तांब्याचा धातू हा देखील मंगळाच्या अंमलाखाली येते. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे घर, घर हे देखील मंगळाच्या अंमलाखाली येत. ज्यांचं चतुर्थ स्थान मंगळाशी कनेक्ट होतं किंवा मंगळ चतुर्थ स्थान ऍक्टिव्ह करतं, त्यावेळेस तुमचं घराचं काम होतं. पण त्यासाठी तुमचा जो मंगळ हा ग्रह आहे तो पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे. जर तो तुम्ही पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह केला नाही तर तुमच्या घरासंबंधीचे जे काही प्रश्न आहेत, जे जिथे आहे तिथेच राहतील किंवा अधिक नुकसान होऊ शकतं. तर शनी आहे, शनी म्हणजे कन्स्ट्रक्शन, आणि मंगळ म्हणजे घर, जमीन, वास्तू. तर हे दोन्ही एकत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचं घर होत नाही. कर्ज बाजारीपणा हे देखील मंगळाचंच आहे. कशा प्रकारे, घर बांधते वेळेस तुम्हाला कर्ज झाल्याशिवाय तर कोणाला होतच नाही, त्यामुळं कर्ज बाजारीपणा होणं हे सुद्धा मंगळाच्याच अंमलाखाली येतं. मंगळ तुमच्या ज्या स्थानात आहे त्या स्थानाविषयी तुम्ही जास्त पॉझिटिव्ह होतात किंवा त्याविषयी जास्त राग. समजा तुमच्या मंगळ सप्तमात आहे तर तुमच्या पती पत्नीविषयी कोणी काही जर बोललं किंवा तुमच्या चतुर्थात जर मंगळ असेल तर तुमच्या घराविषयी कोणी काही बोललं तर नक्कीच तुम्ही अग्रेसिव्ह होतात. ज्यांच्या ह्या चतुर्थात किंवा सप्तमात किंवा आणखी कोणत्या स्थानात आहे तर तुम्ही बघा त्या व्यक्ती कशा प्रकारे रिॲक्ट होतात. पत्रिकेमधला पती हा देखील मंगळ आहे. बघा तुम्ही, मंगळसूत्र आलंच त्यामध्ये मंगळ. मंगळ म्हणजे रक्षण करणारा, रक्षण करणारा, त्यामुळेच मंगळसूत्र हे नाव पडलं की रक्षण आणि सूत्र हे दोन्ही एकत्र येतं. मंगळ जर ऍक्टिव्ह आहे मग तो पॉझिटिव्ह कसा करायचा, तो जर नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे, तर पती पत्नीमध्ये वाद होत आहेत तर तुम्ही दोघही सोबतच ट्रेकिंगला जा, पर्वतावर जा, जिथे कुठे टेकडी असेल अशा ठिकाणी जा, दोघांनी सोबत व्यायाम करा. त्यासोबतच दिव्यांग जे लोक असतात अशांना सुद्धा, ज्यांच्या अष्टमामध्ये मंगळ आहे अशा व्यक्तींनी, दिव्यांग लोक जे असतात अशांना नेहमी मदत करावी, त्यांचा कधीही मजाक उडवू नये किंवा त्या व्यक्तींना त्यांनी त्रास न देणं त्यांच्यासाठी अतियोग्य राहणार आहे. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे अशांनी
मंगळ खराब आहे ना, तर मग तुम्ही स्वयंपाकघरात किचन मध्ये बसूनच जेवण करा. त्यासोबतच तुम्ही वर्षातून जसं तुम्हाला जमेल तसं ब्लड डोनेशन करा. व्यायाम, योगासने ह्या गोष्टींना तुम्ही जवळ करा, जेणेकरून जो मंगळाचं आतापर्यंत सगळ्यांनी ऐकलं की तो निगेटिव्ह आहे, तो त्रास देतो, तो अजिबात त्रास देणार नाही. त्यासोबत पुरुषांनी हनुमान चालीसा व स्त्रियांनी गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपतीची उपासना ही सतत करत राहणं ही योग्य असणार आहे. मंगळ खराब असण्याची लक्षणं काय? तुमच्या भावंडांसोबत चांगले संबंध नसणं, उठसूट शिव्या देणं, राग करणं, चिडचिड करणं, ह्या गोष्टी मंगळ तुमचा निगेटिव्ह ऑपरेट होतोय याची लक्षणं आहेत. मोठ्याने बोलणे हे देखील मंगळच एक निगेटिव्ह ऑपरेट होण्याचं एक कारण आहे. तर क्रीडा क्षेत्र हे मंगळाच्या खाली येतं आणि ते उत्तमरित्या. पुन्हा संरक्षण खातं हे देखील मंगळाचं, कारण डिफेन्स आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही मंगळाचा पॉझिटिव्ह वापर करा. मंगळाविषयी किंवा कोणत्याही ग्रहाविषयी खूप मोठी माहिती आहे, पण ती एवढी कमी वेळात सांगणं शक्य नाही. त्यामुळे ही थोडक्यात माहिती आहे. तुम्हाला मंगळाविषयी आणखी जाणायचं असेल किंवा आणखी मंगळ कोणत्या प्रकारे पॉझिटिव्हरित्या वापर करणं शक्य आहे, हे तुम्ही आमच्याशी संपर्क केल्यानंतर नक्कीच आम्ही तुम्हाला सांगू. आणि तुम्हाला जशी मदत हवी तशी मदत देखील आम्ही करू. त्यासाठीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसे होत आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्कीच सांगा. धन्यवाद.